की मी त्यावेळेला कारगिल लढलो, तू कॅन्सर लढ. आणि मी आज जी उभी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा. पॅप्समियर करणं खूप गरजेचं आहे. माझे मिस्टर आर्मीमधनं रिटायर्ड झालेत कर्नल म्हणून. ते तिथल्या SPI कॉलेजमध्ये डायरेक्टर म्हणून गेले होते. आणि मी त्याच्या अगोदर मी रेग्युलर माझी तपासणी करत होते, कारण माझे पिरियड्स 56व्या वर्षी गेले. तर 50शी नंतर मी माझी रेग्युलर ब्लड चेक आहे, नंतर मेमोग्राफी आहे, नंतर पोट ह्याच्यासाठी गर्भाशयाचा म्हणून पॅप्समियर आहे, त्या सगळ्या गोष्टी मी करत होते. आणि 1 वर्ष असं झालं की म्हणजे सासरे गेल्यामुळे ते वर्षभर मला ते करणं जमलं नाही. तर मी जेव्हा संभाजीनगरला गेले तर त्यावेळेला म्हटलं की चला आता आपण तपासणी करूयात. आणि त्यावेळेला कळालं, जेव्हा बायोप्सी केली तर फायनल म्हणून कळालं. मी सांगेल हे की तुम्ही नियमितपणे तपासणी करून घ्या. 50शी नंतर तर जरूर करून घ्या. मुख्य म्हणजे जसं मेमोग्राफी करतात तसं पॅप्समियर करणं खूप गरजेचं आहे. कारण भारतामध्ये सुरुवातीला गर्भाशय मुखाचा कॅन्सर किंवा तो गर्भाशयाचा कॅन्सर याचं प्रमाण जास्त होतं. आता त्याचं प्रमाण कमी झालं, कारण आता वॅक्सिन आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की म्हणजे लोकांमध्ये हे वाढलेलं आहे. पण हे प्रमाण आहेच, त्याला खूप सारी कारणं आहेत की जी आपण बदलू शकत नाही आहेत. की जसं की आत्ताचं खाणं आहे, लाईफस्टाईल आहे, किंवा मानसिक टेन्शन आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, मुळात म्हणजे ध्यान, योगा, आहार आणि मनःशांती या 4 गोष्टी तुम्ही पाळल्या तर मला नाही वाटत की कुठला आजार आसपास फिरकेल. आणि मी आज जी उभी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा. म्हणजे जेव्हा मी त्याच्यातनं बरी झाले, 6 महिन्याची ट्रीटमेंट असते, बरी झाले मी, त्याच्यानंतर मी सगळ्या प्रकारचे ट्रॅकिंग केले. आणि माझी 61, माझं आज वय 66 आहे, मी 61 ही कळसुबाईला केली. सगळे अवघड, कलावंतीन आहे, हरिहर आहे, हरिश्चंद्र आहे, सगळे गड चढले. मला नवऱ्याने एकच सांगितलं की मी त्यावेळेला कारगिल लढलो, तू कॅन्सर लढ. मी तुझ्या बरोबर आहे. Can cervical cancer happen to me even if I feel healthy? If I've had only one partner, am I still at risk? I've never had symptoms. Could I still have cervical cancer? Can cervical cancer develop without any warning signs? How can I prevent myself from cervical cancer? You can prevent cervical cancer by following these steps. A pap smear test after every 2 years. Get 2 or 3 HPV vaccine doses based on your age. Visit your family doctor today or visit ccpf.in for nearest expert doctor or call on 9922 400 310. But please make sure you protect yourself.